वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुधकेवली बणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि संवराधिकाराच्या उपसंहाराच्या 3 गाथा आपण कुंदकुंद आचार्यांच्या काल बघितल्या आणि यामध्ये संवराचा क्रम काय असतो हे त्यांनी विशद केलं। संवर कशा पद्धतीने होणार आहे तर भावार्थामध्ये देखील ही गोष्ट सांगितलेली आहे। आपण भावार्थ पाहू म्हणजे परत ती गोष्ट आमच्या क्लिअर होईल की संवराचा क्रम कशा तऱ्हेचा असणार आहे। जीवाला जोपर्यंत आत्मा आणि कर्म यांच्या एकत्वाचा भ्रम आहे। कर्म म्हणत असताना स्थूल रूपाने ती गोष्ट सांगितली, ज्या ज्या ठिकाणी हा आत्मा हे माझं आहे आणि मी त्यांचा आहे अशी बुद्धी करतो त्या त्या ठिकाणी तो एकत्व मानत आहे। कर्म तर कदाचित आम्ही म्हणू की कर्मामध्ये तर आमची एकत्वाची बुद्धी नाही आहे, पण परवस्तू ज्या जाणण्यात येतात त्याही ठिकाणी हा एकत्वाचा भ्रम करतो आणि यालाच म्हणायचं पर आणि आत्मा यांच्यामध्ये एकत्वाचा भ्रम, एकपणा आहे। मी वेगळा आहे वास्तविकतः आणि परवस्तू वेगळा आहे हे न मानता या दोन मध्ये एक मान्यता ही मीच आहे हे मानणं आणि अशा तऱ्हेने एकत्वाचा भ्रम आहे म्हणजे भेदविज्ञान नाही। आणि काल आम्ही जसं बघितलं की स्थूल रीतीने भेदविज्ञान होणं तर फार वरवरची गोष्ट आहे की घर माझं नाही, पण आणि म्हणत असतानाही कदाचित वरपांगी आमचं असू शकतं, अंतःकरणपूर्वक आम्हाला भावभासना झालेली नसेलही। तोंडाने आम्ही म्हणतो आहे की घर माझं नाही, शरीर माझं नाही, आणि तरी देखील त्याच्या एकत्वाचा अध्यवसाय जीवनातून सुटत नाही। जसा पोपट आहे, पोपटाला हे पढवून ठेवलेलं आहे की जी नलिनी म्हणजे दांडी आहे त्याला अडकलेली त्याला पकडायचं नाही। हे सांगितलं असताना तोंडाने तो म्हणतो की मी याला पकडणार नाही, जाळ्यामध्ये मी अडकणार नाही, आणि तरी देखील मोहाच्या वशीभूत होऊन तो त्या दांडीला पकडतो, जाळ्यांच्या लोभाने तिथे त्या बंदिवासात तो पडतो। तर असं आमचं देखील हे वर्तणूक असतं की आम्ही तोंडाने म्हणतो आहे की हे माझं नाही माझं नाही, पण अंतरंगामधून आसक्तीचा भाव आमचा संपत नाही। जसा छोटा मुलगा आहे, छोट्या मुलाला आई सांगते की हा दीपक आहे त्याच्या जवळ तू जाऊ नको, हा गरम आहे, हा चटका याने चटका बसतो। मुलगा तोंडाने म्हणतो आहे की दीपक गरम आहे, तो दिव्याजवळ जातो, दिव्याची ज्योत त्याला आकर्षित करते आणि त्या ज्योतीला पकडण्याचा त्याचा पुरुषार्थ असतो। आई प्रत्येक वेळेला त्याला मागे खेचते, पण त्याची आंतरिक इच्छा त्याला स्पर्श करण्याची असते आणि तो दिव्याला स्पर्श करतो आणि दिव्याला स्पर्श केल्यानंतर त्याला प्रतीती येते की उष्णता काय आहे, हा जळणं काय आहे, आणि त्यानंतर त्याला कुणी कितीही सांगितलं तरी तो दीपकाच्या ज्योतीला धरण्याचा प्रयत्न करत नाही। आम्ही तोंडाने म्हणतो की शरीर माझं नाही, नातेवाईक माझं नाही, घरदार माझं नाही, हे रागद्वेषादी माझे नाही, परंतु अनिवार्य ओढ आमची जीवनात अशी आहे की या पराला आम्ही घट्ट पकडून ठेवलं आहे। लहान बालकाला ती प्रतीती आली, पण आम्हाला आज तागायत पर्यंत त्याची प्रतीती मात्र अजूनही जीवनात आलेली नाही। आणि म्हणून हा मिथ्यात्वाचा भाव
अज्ञान, अविरती, योग रूप अध्यवसाय आमच्या जीवनात विद्यमान आहेतच. त्यामुळे मोह राग द्वेष रूप आश्रव भाव होतात. आश्रव भावांनी कर्म बांधल्या जातो. कर्माच्या निमित्ताने शरीरादी नो कर्माचा लाभ होतो. शरीरादी नो कर्म आम्हाला मिळतं. आम्ही नामकर्म बांधलेलं आहे. नामकर्माच्या उदयामध्ये आमची आयु निर्धारित झालेली आहे, आयु ठरलेली आहे. त्यानुसार शरीराची रचना आमची होणार आहे आणि या शरीराच्या माध्यमातून परत सुख दुःख परिणाम आम्ही भोगणार आहोत. कर्म आम्ही करणार आहोत. तर असं हे नो कर्म आम्हाला प्राप्त होतं आणि नो कर्मामुळे संसार होतो. परंतु ज्यावेळी त्या जीवाला आत्मा आणि कर्म यांचं भेद विज्ञान होतं, वारंवार आचार्यांच्या उपदेशाच्या माध्यमातून कधी उपादानगत अशी त्याची योग्यता असते आणि त्या अनुषंगाने स्वयं त्याच्या पुरुषार्थाने त्याचं आत्मबल जागृत होतं. भेदविज्ञान जीवनामध्ये अवतरित होतं आणि शुद्ध आत्म्याचा त्याला लाभ होतो. शुद्ध आत्मलाभ झाल्याने मिथ्यात्वादी अध्यवसान भावांचा अभाव होतो. अध्यवसानांच्या अभावाने रागद्वेष मोहरूप आश्रव भावांचा अभाव होतो. आश्रवाच्या अभावाने द्रव्य प्रत्यय हे नवीन कर्मबंधाला निमित्त पडत नाही. जी आश्रवाची उपपत्ती दिली होती की पूर्वबद्ध कर्माचा उदय हा नवीन कर्माच्या आश्रवाचा हेतू आहे. यावेळेला इथे सांगतात की हे जे द्रव्य प्रत्यय विद्यमान आहे तरी देखील जीवाचे रागद्वेषादी परिणाम नसल्यामुळे नवीन कर्मबंधाला ते निमित्त कारण पडत नाही. कर्माचे निमित्त नसल्यामुळे शरीरादी नो कर्म उत्पन्न होत नाही. नो कर्माचा अभाव झाल्याने संसाराचा अभाव होतो. हा संवर क्रम जाणावा. अशा तऱ्हेने संवराचा क्रम सांगून आचार्यांनी आपली ही संवराधिकाराच्या गाथा पूर्ण केलेल्या आहे. उपसंहार आचार्यांनी केलेला आहे. आणि हे सांगितल्यानंतर आम्ही काल प्रयोगही पाहिला होता की जीवनात आम्हाला संवर अवतरित व्हावं हे वाटणारच आहे. कारण मुक्तीचं तेच एकमेव कारण आहे. संवर निर्जरापूर्वकच आम्हाला मोक्ष संभवनीय आहे. जर मुक्ती पाहिजे असेल, मोक्ष पाहिजे असेल तर संवर जीवनात आलाच पाहिजे. आणि या संवराला आम्हाला साध्य करायचं असेल तर तत्वार्थ सूत्रामध्ये सगुप्ती समिती धर्म अनुप्रेक्षा परिशहजय चारित्रयी ही जी सुक्ती आम्हाला दिलेली आहे, संवराचं युक्ती आम्हाला सांगितलेली आहे, ही आम्हाला जीवनात यावी लागेल. चारित्र्याचा अंगीकार करावा लागेल आणि चारित्र्याचा अंगीकार करण्यापूर्वी सुद्धा जीवनामध्ये प्रथमतः भेद विज्ञान अवतरित व्हावं लागेल. माझं स्वरूप मला समजावं लागेल. वस्तुस्थिती जाणावी लागेल. पुद्गलाची परनिमित्तता कशी आहे, पुद्गल पर कसं आहे, नैमित्तिक भाव कसे कर्माच्या उदयामध्ये आहे, तो माझा स्वभाव नाही. माझ्या पर्यायी जरूर आहे पण तरी देखील तो माझा स्वभाव नाही. हे आम्हाला प्रतीतीमध्ये घ्यावं लागेल. आणि संवराचा जो क्रम उमास्वामी आचार्यांनी तत्वार्थ सूत्रात दिला तो सांगताना गुप्ती समितीपासून सांगायचा आहे. पण आचरण करताना मात्र प्रथमतः चारित्र्याचा अंगीकार करावा लागेल. गुप्ती समिती धर्म अनुप्रेक्षा परिशहजय आणि चारित्र. कारण जो चारित्र्याचा अंगीकार करेल त्यालाच परिशह काय असतात ते कळू शकेल. परिशहांवर त्यालाच विजय प्राप्त करता येईल. आणि तसंही पहा, मुनींच्या जीवनामध्ये आम्ही म्हणतो की 22 परिशहांचा ते सामना करतात. आणि श्रावकांच्या जीवनात तर त्यांना सर्व सांसारिक परिशहच परिशह आहे. ते काहीच का परिशहांचा अनुभव घेतात. आम्ही तर सदा सर्व काळ परिशहांमध्ये समस्यांमध्येच जीवन जगतोय. तर अशा तऱ्हेने
या परिशहांवर विजय मिळविणे. शीतोष्ण दंश नशक मशक नागण्या रतीश्रीचर्या हे जे 22 परिशह सांगितलेले आहे, त्या परिशहांवर मुनींचा विजय असतो. ते परिशह जयी असतात. परिशह जयी होण्यासाठी त्यांना सर्वप्रथम आहार जयी व्हावं लागतं, निद्रा जयी व्हावं लागतं, आसन जयी व्हावं लागतं. या सगळ्या प्रक्रियेतून परिशहांवर विजय प्राप्त केला जातो. पहिल्यांदा आता आसन स्थिरता महत्वाची आहे. आसन स्थिरतेपूर्वक आहार योग्य प्रमाणात, युक्त आहार विहार हे त्यांच्यासाठी सांगितलेली जशी गोष्ट आहे, अनुषंगाने ती आमच्याही जीवनात आम्हाला उतरवावी लागणार आहे. म्हणून युक्त आहार विहार, आसन जय, निद्रा जय हे सगळं जीवनामध्ये जेव्हा साधेल, तेव्हा परिशहांवर हा विजय प्राप्त करणार आहे. परिशहांवर विजय मिळविण्यासाठी आम्हाला अनुप्रेक्षांचं चिंतन सतत करणं आवश्यक आहे. जितक्या अनुप्रेक्षा आम्ही भावू, आणि अनुप्रेक्षा भावनं याचा अर्थ केवळ शाब्दिक म्हणणं नव्हे, म्हणण्यापेक्षाही अंतरंगामध्ये तशा प्रकारची एकत्वाची अनुभूती होणं, अशरण रूप अनुभूती होणं, लोकानुप्रेक्षामध्ये लोकाचं स्वरूप डोळ्यासमोर येणं, किंवा संवर अनुप्रेक्षा आश्रवानुप्रेक्षामध्ये तशा तशा रूपाने मी आश्रव भावाला कसा प्राप्त झालेला आहे, संवर भाव माझ्या जीवनात कसा येईल, धर्म माझ्या जीवनात कसा येईल, याचं चिंतन करणं हे अनुप्रेक्षा चिंतन आहे. अनुप्रेक्षांचं चिंतन आम्हाला दशधर्म पूर्वक करावं लागतं. त्यासाठी समितीचं देखील योग्य पालन, म्हणजे आम्ही त्या स्थिरतेत राहू शकत नाही, त्यावेळेला शुभक्रिया करण्यासाठी समितींची देखील आम्हाला गरज भासते. आणि जीवनामध्ये 3 गुप्ती पूर्वक आमची आराधना सतत सुरू असावी लागते. ही संवराची विधी क्रम आम्ही समयसारच्या जसा अनुषंगाने बघितला, तशा आगम ग्रंथाच्या माध्यमातून देखील आमच्या नजरेसमोर त्याचं एक पटल यायला पाहिजे. कारण ते देखील आम्हाला व्यवहारामध्ये गरजेचं आहे. आम्ही नुसतं या ठिकाणी या अनुषंगाने संवराचा क्रम हा तर सांगितलेलाच आहे, पण आम्हाला याचा शब्दशः जर जीवनामध्ये स्वीकार करायचा असेल, अवतरित ते करायचं असेल, तर आम्हाला या सगळ्या संज्ञा, गुप्ती कळली पाहिजे, समिती कळली पाहिजे. या सगळ्या संज्ञांना आम्हाला यथार्थपूर्वक स्वीकारावं लागेल, समजावं लागेल. त्या अनुषंगाने आमचा आत्मपुरुषार्थ देखील करावा लागेल. एखाद्याने विचारलं की तुला हे ज्ञात आहे का, संवराची कारण तुला ज्ञात आहे का, एखादा त्या ठिकाणी शब्दपाठी म्हणेल की हो, हे सगळं मला ज्ञात आहे, पण अनुभव पाठी मात्र म्हणेल की जेव्हा मी त्याच्यामध्ये प्रवीण होईल, तेव्हाच तो माझ्या जीवनामध्ये उतरणार आहे. हेच हाच दृष्टांत द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला दिलेला आहे. युधिष्ठिराला एक पाठ पटविला की क्रोध जीवनात करू नये, आणि सांगितलं की हा पाठ करून यायचा आहे उद्याला. सगळ्यांचा तो पाठ झालेला होता, पण युधिष्ठिराने सांगितलं की मला तो अजूनही पाठ झालेला नाही. गुरुजींनी साधा प्रश्न विचारला की तुला का पाठ नाही झालं, तर मला तशी संधी मिळाली नाही. ठीक आहे, गुरुजी त्याच्यावर रागावले आहे, आणि रागावल्यानंतर देखील जेव्हा युधिष्ठिराने आपला शांतपणा ढळू दिला नाही, तेव्हा सांगितलं की मला हा पाठ आता पूर्णतः अवगत झालेला आहे. तर ही संवराची विधी आमच्या जीवनामध्ये आम्हाला अवगत करायची आहे, अनुभवामध्ये उतरवायची आहे. शाब्दिक ज्ञानाच्या पलीकडे अनुभूतीची प्रक्रिया या संवराधिकारामध्ये आम्हाला भावायची आहे. तरच आचार्यांचं जे उद्दिष्ट आहे की मी तुम्हाला तो एकत्व विभक्त आत्मा दाखवेल, जी त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे, ही प्रतिज्ञा यशस्वी होऊ शकते.
त्या अनुषंगाने आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे. आणि ही प्रतिज्ञा आचार्यांनी अगदी सुरुवातीच्या श्लोकांमध्ये केलेली आहे की तम एयत्त वियत्तम अप्पाणम दाहेह अप्पणो सवी हवेना. मी माझ्या स्वतःच्या निज वैभवाच्या माध्यमातून हा असा एकत्व विभक्त स्वरूप आत्मा तुम्हाला दाखविणार म्हटलं आचार्यांनी. आचार्यांनी पूर्णतः प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. जेवढा आचार्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे तेवढ्याच प्रामाणिक अंतःकरणाने आम्हाला तो आत्मा बघायचा आहे. त्यासाठी आम्हाला हे सगळं क्रमप्राप्त ज्ञान करवून त्याच्या माध्यमातून शब्दांच्याही अतीत असं आमचं आत्मस्वरूप आम्हाला बघायचं आहे. हा संवराचा क्रम आपण इथपर्यंत बघितल्या आणि आता तीन शेवटच्या या अधिकाराच्या उपसंहाराच्या कलशरूप काव्य या ठिकाणी अमृतचंद्र आचार्य सादर करत आहे. भेदविज्ञानाची महिमा आम्हाला या तीनही कलशांमध्ये आचार्य अमृतचंद्रांनी भावलेली दिसते आहे. कलश 129 नंबरचा, कदाचित पुस्तकांमध्ये 130 नंबर दिला असेल, परंतु तो 129 नंबरचा कलश आहे. संपद्यते संवर एष साक्षात शुद्धात्मतत्त्वस्य किलोपलम्भात सभेद विज्ञानत एव तस्मात् तद्भेद विज्ञानमतीव भाव्यम्. संपद्यते संवर एष साक्षात् शुद्धात्मतत्त्वस्य किलोपलम्भात् सभेद विज्ञानत एव तस्मात् तद्भेद विज्ञानमतीव भाव्यम्. ज्या अर्थी हा संवर निश्चयाने साक्षात शुद्ध आत्मतत्वाच्या लाभाने होतो. हा संवर जीवनामध्ये खऱ्या अर्थी कधी येणार आहे, तर ज्या वेळेला आम्हाला आत्म्याची प्रतीती येईल. मी कोण आहे, मी ज्ञाता द्रष्टा आत्मा आहे, हा अकाट्य विश्वास श्रद्धा रुची ज्या वेळेला जीवनात येईल त्यावेळेला आमच्या जीवनात संवराची प्राप्ती आहे. म्हणजे जेव्हा शुद्ध आत्मा आम्हाला कळेल, मी आत्मा आहेच, पण हा आत्मा माझा मला ज्ञानाने ज्ञात व्हायला हवा, अनुभूत व्हायला हवा. आणि हे फिलिंग ज्या समयात माझ्या जीवनात येईल त्या समयात माझ्या जीवनात संवर आलेला असणार आहे. आणि शुद्ध आत्मतत्वाचा लाभ हा आत्मा आणि कर्म यांच्या भेदविज्ञानाने होतो. आणि त्यासाठी सतत भेदविज्ञानाची गरज आम्हाला भासणार आहे. कोणतंही कार्य करत असताना सतत या ठिकाणी आत्म्याचं काय आहे आणि पराचं काय आहे, मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, याची जीवनामध्ये सतत आमच्या अंतःकरणामध्ये अहर्निश भावना ज्या वेळेला असेल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने भेदविज्ञान जीवनात संपन्न होणार आहे. मी बोलते आहे, बोलत असताना माझ्या आत्म्याचं सामर्थ्य फक्त लागलेलं आहे. जी भाषा आहे ती भाषा वर्गणा ही शब्दरूप परिणत झालेली आहे. त्यामध्ये आत्म्याचं कर्तृत्व नाही, माझं कर्तृत्व नाही. शब्द म्हणजे भाषा वर्गणा शब्दरूप परिणत झालेली आहे. हे केवळ पुद्गलाचं कार्य आहे आणि ते करताना माझ्या मनाची किंवा आत्म्याची भूमिका किंवा भाव हा झाला की मला हे बोलायचं आहे, मला बोलायचं आहे, हा जो माझा भाव झाला त्याचा करता आत्मा आहे, नक्की पुद्गल शब्दरूप वर्गणेचा करता आत्मा आहे. तर अशा तऱ्हेने ही भेदविज्ञान खाण्याची असो, कोणतीही क्रिया असो, शयन क्रिया असो, कोणतीही क्रिया करत असताना आत्म्याचं काय आहे आणि पुद्गलाचं काय आहे. मी मंदिरात गेली
तर मी मंदिरात गेली तर शरीर सहितच गेलेली आहे, हे तर नक्की आहे. पण आत्म्यानी मंदिरात जाण्याचे भाव केले. शरीरामध्ये देखील क्रियावती शक्ती आहे, म्हणून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मी जाऊ शकले. अशा तऱ्हेने माझ्याच कर्तृत्व आणि शरीराचं कर्तृत्व हे प्रति समय आमच्या जीवनामध्ये आम्हाला बघावं लागणार आहे. ही भेदविज्ञानाची भावना आम्हाला दृढ बनवावी लागणार आहे, बलवती करावी लागणार आहे. म्हणून आत्मा आणि कर्म यांच्या भेदज्ञानाने आम्ही एवढं व्यवहारामध्ये तल्लीन होऊन जातो की हा भेदविज्ञानाचा मूळ गाभाच आमच्या हातातून निसटतो आणि पराचं कर्तृत्व घेण्याचा सतत अहंकार आमच्या जीवनात आम्ही बाळगतो. मी जे करतो आहे ते सगळं काही चांगलंच करतो आहे आणि दुसऱ्यांसाठीच करतो आहे, अशीच आमच्या मनाची एक प्रवृत्ती असते. पण वास्तविकता हा आमचा वृथा अहंकार आहे. पराचं आम्ही काहीही करू शकत नाही, न चांगलं करू शकत, न वाईट करू शकत. मी केवळ माझ्या भावाचा करता आहे, मी पराचा करता होऊ शकत नाही. परानी कसं वागावं हे माझ्या हातात नाही. ही भेदविज्ञानाची धारा जीवनामध्ये आम्हाला वारंवार वारंवार भावावी लागणार आहे. कारण अनादीचे संस्कार मिटवण्यासाठी तेवढीच प्रबल भावना आज जीवनात आम्हाला आणावी लागणार आहे. म्हणून कर्म आणि आत्मा, इथे कर्म हा स्थूल रीतीने शब्द वापरलाय. आम्ही जिथे जिथे भेदविज्ञान करू शकतो ती ती गोष्ट आम्हाला तपासायची आहे. अशा रीतीने भेदज्ञानाने आत्म्याचा अनुभव होतो. जेव्हा जसा तो प्रस्तर असतो आणि त्या प्रस्तरामधून जास्तीचा दगड बाहेर फेकल्या जातो, हे जे बाहेर टाकणं आहे की जे त्याचं नाही, त्याच्यापासून दूर होण्यायोग्य आहे, त्याला बाहेर काढायचं आहे. माझ्यातून जे दूर होण्यायोग्य आहे त्या सगळ्या गोष्टींना मला पहिल्यांदा स्थूल रीतीने बाजूला करावं लागणार आहे. हे मी नाही, हे मी नाही, हे सतत सतत जीवनामध्ये आम्हाला आत्मसंस्कार रूपाने ही भावना दृढ करावी लागणार आहे, असा अनुभव होतो. त्या अर्थी भेदविज्ञान अतिशय करून भावना योग्य आहे, त्याचीच वारंवार भावना करावी. जीव भेदविज्ञानाने कर्म आणि आत्मा यास भिन्न जाणतो. जेव्हा शुद्धात्म्याचा लाभ होतो आणि शुद्ध आत्म्याच्या अनुभवाने आश्रवाचा निरोध होऊन क्रमशः संवर होतो. आश्रव न होणं याचाच अर्थ संवराची प्राप्ती. रागद्वेष मोहभाव न होणं याचाच अर्थ आमच्या संवराला आम्ही प्राप्त केलं. म्हणून भेदविज्ञानाची भावना करण्याचा उपदेश दिलेला आहे. आत्मा द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म यापासून सर्वथा भिन्न आहे. शब्द लक्षात घ्या. द्रव्यकर्म म्हणजे पौद्गलिक द्रव्यकर्म, भावकर्म जीवाचे रागद्वेषादी परिणाम आणि नो कर्म शरीरादी जे परनिमित्त आहे ते नो कर्म. पण संसार अवस्थेमध्ये हे सोबत असणारच आहे. पण हे जीव नाही आणि जीवाचं स्वरूप पण नाही. जीवाचं स्वरूप तर अखंड एक चैतन्य मात्र आहे. आत्म्यापासून या सर्वांना पृथक जाणणं आणि शुद्धात्म्याचा अनुभव घेणं हेच भेदविज्ञान आहे. भेदविज्ञान म्हणजे काय? या सगळ्या गोष्टी ज्या माझ्या नाही, ज्या माझ्याशी संयोग संबंधाने जोडल्या गेलेल्या आहेत किंवा अनादिकालापासून मी त्याचा करता आहे असा आमचा जो भ्रम आहे, याला सगळ्याला बाजूला करणं आणि आत्म्याचं निखळ अस्तित्व काय आहे, शुद्ध अस्तित्व काय आहे, त्याला अवलोकन करणं हेच आहे भेदविज्ञान. भेद विज्ञान जो असा स्वपरात भेद करून निज आत्मद्रव्याला उपादेय जाणतो
आणि पराचे पररूप श्रद्धान करतो त्याला शुद्धात्म्याची उपलब्धी होते. शुद्धात्म्याचा साक्षात्कार झाला की रागादिकांचा अभाव होतो आणि हाच संवर भाव आहे. हा कार्यकारण भाव समजून सदैव भेद विज्ञानाचीच भावना करावी. जेव्हा हा जीव आत्मा आणि कर्म किंवा राग याला यथार्थतः भिन्न जाणतो, अर्थात केवळ मी रागापासून भिन्न आहे अशी फक्त क्षयोक्षम ज्ञानाची धारणाच नाही, तर अंतरंगात अंतर्दृष्टी करून जाणतो, तो आत्म्याचा अनुभव करतो. ज्ञानाने जाणणं, शाब्दिक जाणणं अलग आहे आणि प्रतितीयुक्त जाणणं अलग आहे. शाब्दिक जाणणं तर झालं असेल कधी कधी, पण प्रतितीयुक्त जाणणं आम्हाला करायचं आहे. म्हणून अंतरंगामध्ये अंतरदृष्टी करून हा भाव भासनेचा भाव जीवनात आला पाहिजे. केवळ जाणल्याने प्राप्ती झाली असे नाही, तर तदनुकूल परिणाम झाला म्हणजेच ते आम्हाला प्राप्त झालं. पराचा त्याग हे व्यवहार चारित्र आहे, तर स्वरूपामध्ये स्थिरता हे निश्चय चारित्र आहे आणि हाच संवराचा हेतू आहे. जे सांगितलं सगुप्ती समिती, तर त्यामध्ये शेवटी चारित्र आलं आणि चारित्र हाच खऱ्या अर्थाने निश्चयाचा संवराचा हेतू आहे. म्हणून आश्रव भावांपासून आम्हाला जर दूर हटायचं असेल, तर जेव्हा क्रोधादिकांचा प्रसंग येईल, पंचेंद्रियाचा विषयांचा राग येईल, तेव्हा मी उपयोग स्वभावी आहे, मी शुद्धात्मा आहे असा विचार करायचा आहे. सदोदित आम्हाला जर राग येत असेल आणि रागाची मात्रा कमी व्हावी असं जर आम्हाला जीवनात वाटत असेल, तर रागाचं साक्षीपूर्वक अनुभवन करा. साक्षीपूर्वक अनुभव म्हणजे ज्या समयात राग येतो आहे, अर्थात येताना तर कधी कधी समजतच नाही, तो जेव्हा स्थूल होतो तेव्हा समजतो आणि तेव्हाही जर आम्हाला जाणीव झाली की मला राग येतो आहे आणि हा माझा स्वभाव नाही, तर आम्ही स्वतःला सावरलं. किंवा पंचेंद्रियाविषयी अति आसक्तीचा जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा देखील अंतरंगामध्ये समजायचं आहे की हे पंचेंद्रियाचे विषय केवळ आकर्षण योग्य आहे, मी त्यांना भोगायला असमर्थ आहे, मी केवळ शुद्धात्मा आहे, असा हा विचार अंतरंगामध्ये रुजवायचा आहे. राग, क्रोध हे विकार आहे, अनात्मीय भाव आहे आणि त्यानुसार मला का व्हावं, मी का व्हावं असा वारंवार अभ्यास करायला हवा. आणि ज्ञानीच्या स्वरूपामध्ये असा हा कर्माचा प्रवेश होऊ शकत नाही. म्हणून यावर पंडित बनारसजी दासजी लिहितात की भेद ज्ञान संवर निदान निर्दोष है. भेद ज्ञान संवर निदान, निदान म्हणजे अत्यंत, इथे या अर्थाने घेतलं की भेद ज्ञान संवर अत्यंत निर्दोष आहे, हे अत्यंत निर्दोष आहे. संवर सौ निर्जरा अनुक्रम मोक्ष आहे. संवर पूर्वक निर्जरा आहे आणि निर्जरात झाली कीच मोक्षाची प्राप्ती होते. भेद ज्ञान शिवमूल जगत माही मानिये. भेद ज्ञान जे आहे, भेद विज्ञान जे आहे, हेच वास्तविकता मोक्षाचं मूळ कारण आहे, हे समजून घ्या. कारण जोपर्यंत भेद विज्ञान येत नाही, जोपर्यंत आमचं काय पराचं काय हे समजत नाही, जोपर्यंत राग आगंतुक आहे ही भावना प्रबलवती होत नाही, जोपर्यंत परामध्ये कर्तृत्व आणि भोक्तृत्व बुद्धी आहे, तोपर्यंत आमच्या जीवनात संवर नाही. आणि म्हणून संवर जर आम्हाला जीवनात पाहिजे असेल, तर सर्वत्र भेद विज्ञानाची प्रखर दृष्टी आम्हाला लावावी लागेल. ही छैनी आम्हाला वापरावी लागणार आहे. म्हणून भेद ज्ञान शिवमूल, मोक्षाचं मूळ कारण आहे. जगत माही मानिये, जदपि हेय है
तदपि उपादेय जानिये. शेवटची ओळ अत्यंत महत्वाची आहे की जदपि हेय आहे तदपि उपादेय मानाव. जरी संवर हा जो जीवनात भेदविज्ञान आहे, हे भेदविज्ञान संवराला प्राप्त करून देण्याचं समर्थ साधन आहे. परंतु हे भेदविज्ञान संवराची प्राप्ती झाली की उरणार नाही. म्हणून भेदविज्ञान पहिल्या भूमिकेमध्ये उपादेय आहे. पण तरी देखील संवराची प्राप्ती झाली की त्याला हेय म्हणावं लागतं. जसं व्यवहार चारित्र हे आम्हाला कधी कधी कथनचित आम्हाला उपादेय सांगितलं आहे, पण निश्चयाची प्राप्ती झाली की तेच जसं हेय बनतं, त्याप्रमाणे हे भेदविज्ञान देखील विकल्पात्मक जोपर्यंत आहे, तर विकल्पात्मक जोपर्यंत आहे की हे मला सोडायचंय, हे पर आहे, हा मी नाही, असं विकल्पात्मक भेदविज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत पहिल्या भूमिकेत ते आम्हाला कथनचित उपादेय आहे. पण नंतर मात्र त्याची आवश्यकता समाप्त होते. आम्हाला खरं भेदविज्ञान पूर्वक संवर जीवनात प्राप्त होतो आणि मग ते मात्र त्याची हेयपणा आहे. म्हणून एकच भेदविज्ञान विकल्प दशेत हेय म्हटलं जाणार आहे आणि उपादेय पण म्हटल्या जाणार आहे. उपादेय कुठपर्यंत? जोपर्यंत निर्विकल्प अशी भूमिका सिद्ध होत नाही, संवर जीवनात अवतरित होत नाही, तोपर्यंत उपादेय. आणि ज्या वेळेला त्याची प्राप्ती साक्षात झाली त्यावेळेला ते हेय देखील म्हटल्या जाणार आहे. जीवनामध्ये आम्हाला शिडीवरून वर जायचंय, वरच्या मजल्यावर पोहोचायचंय. शिडीची उपयोगिता कुठपर्यंत, पायऱ्या कुठपर्यंत उपयोगी, जोपर्यंत आम्ही तिथे पोचत नाही. नावेतून पैल तीरावर जायचंय, नाव कुठपर्यंत उपयोगी, जोपर्यंत आम्ही पैल तीर गाठत नाही तोपर्यंत. एकदा पैल तीर गाठलो आणि नाव खूपच चांगली आहे, मला याच्यातून उतरायचंच नाही, इथेच मला आवड निर्माण झाली आहे, असं जर आम्ही म्हटलं तर आमची ही दीर्घ यात्रा कधीच संपणार नाही. पैल तीरावर जायचं आहे तर पहिल्या भूमिकेत आम्हाला नाव घ्यावी पण लागणार आहे. किनारा आल्यानंतर, आमचं ठिकाण आल्यानंतर आम्हाला उतरावं पण लागणार आहे, म्हणजे ती नाव सोडावी पण लागणार आहे, म्हणजे ती हेय पण होणार आहे. तर अशी ही भूमिका जीवनामध्ये आम्हाला बघायची आहे. असे हे भेदविज्ञानासाठी समर्पित असलेले कलश अत्यंत सुंदर, ज्याचं चिंतन मनन आम्ही सतत जीवनामध्ये करावं, असे हे भेदविज्ञानाचे श्लोक आहे. पुढच्या श्लोकात आचार्यांनी हे सांगितलेलं आहे की ज्ञानम ज्ञाने प्रतिष्ठिते, जोपर्यंत ज्ञान ज्ञानामध्ये प्रतिष्ठित होत नाही तोपर्यंत भेदविज्ञान जीवनामध्ये निरंतर निरंतर धारण करायचं आहे. उद्याला आपण पुढचे 2 श्लोक बघण्याचा प्रयत्न करू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोष. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्जायाणम, नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.